नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. मी डॉक्टर देवश्री महाजन, माऊली करिअर काउन्सिलिंगतर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ऑप्शन्स तुम्हाला भेटणार आहे नीट नंतर ते आपण बघणार आहोत. आता खूप मुलांना इतकं डिमोटिवेशन झालं आहे की आम्हाला आमच्या मार्क्सवर काय भेटेल हे आम्हाला समजत नाही आहे. त्यांचे भरपूर कॉल्स येत आहे की आम्हाला ह्या मार्क्सवर काय भेटेल, त्या मार्क्सवर काय भेटेल. तर स्पेसिफिक त्यांचे मार्क्स ते सांगताय आणि त्यावरती विचारताय की आम्हाला याच्यावर कोणता कोर्स भेटेल. तर आपण हा सविस्तर व्हिडिओ त्यात घेऊन आलेलो आहे की तुम्हाला किती मार्क्सवर काय रेंजमध्ये तुम्हाला कोणता कोर्स भेटू शकतो आणि त्यात शेवटपर्यंत जर तुम्ही थांबले तर तुम्हाला कॉलेज भेटेल का, हा मोठा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांसमोर आला होता. तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि सर्व ज्या गोष्टी आहेत एकदम आपण सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सर्व गोष्टी इथं क्लिअर राहतील की तुम्हाला जर 200 मार्क आहेत तर काय होईल, 300 मार्क आहे तर काय होईल. आता इथं आपला मेन टॉपिक काय की नीट ऑप्शन्स आफ्टर 500 मार्क्स. आता ज्यांना 500 प्लस आहे त्यांची गोष्ट सॉर्टेड आहे की त्यांना MBBS गव्हर्नमेंट भेटेल, पण 500 प्लसला नाही भेटणार आहे. कितीला भेटणार आहे तर आपण ऑलरेडी कट ऑफ डिस्कस केला होता. तर 540 किंवा 535 मार्क्स प्लस विद्यार्थ्यांना जे MBBS गव्हर्नमेंट आहे ते भेटणार आहे, त्याच्याहून कमी नाही. तर हे आपलं सेफ स्कोर होतं की हा जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट भेटेलच. तर आता त्याच्या खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काय भेटेल, प्लस त्यांना दुसरे ऑप्शन्स घ्यावे लागतील का, त्यांना दुसरं काही करावं लागेल का, एक्सेट्रा एक्सेट्रा, असे सर्व प्रश्नांचे उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिलं म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. आता यात पण डिफरन्स येईल तुम्हाला काय की तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये घ्यायचं आहे की तुम्हाला स्टेट कोटामध्ये घ्यायचं आहे. आता जर ऑल इंडिया कोटामध्ये घ्यायचं म्हटलं तर तुमचा इथं कट ऑफ जास्त जाईल, पण तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल. जसं की एम्समध्ये खूप विद्यार्थ्यांना जायचं असतं. आता एम्समध्ये जाण्यासाठी तुम्हाला कट ऑफ खूप जास्त लागतो आणि तुम्हाला MCC थ्रू काउन्सिलिंग करावं लागते. काही विद्यार्थ्यांना DU युनिव्हर्सिटीजमध्ये जायचं असतं, म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटीजमध्ये, जिपमरमध्ये किंवा अशी जी टॉपची युनिव्हर्सिटीज आहे किंवा दुसरे कोणते युनिव्हर्सिटीज जे स्पेसिफिक आपल्याला पाहिजे, जे आपल्याला MCC थ्रू पाहिजे अदर स्टेटचे, तर त्यामध्ये जायसाठी आपल्याला जास्त कट ऑफ लागतो. तर ही गोष्ट झाली जास्त कट ऑफची, म्हणजे ज्यांना अराउंड 550-600 प्लस मार्क्स आहे त्यांची. नंतर गोष्ट राहिली स्टेट कोटाची. तर स्टेट कोटामध्ये आपला जो कट ऑफ आहे तो कमी लागतो. आणि तुमचं म्हणणं जर असेल की मला फक्त एक MBBSचं सीट भेटलं पाहिजे गव्हर्नमेंटचं, तर तुम्ही स्टेट कोटामध्ये अप्लाय करावं. म्हणजे कोणतं, तर वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे लिंक्स असतात, वेगवेगळे वेबसाईट्स असतात. जसं महाराष्ट्राचं आपलं MHCET वेबसाईट आहे महाराष्ट्र स्पेसिफिकची, तर तिच्यावर तुम्ही जाऊन MBBSची काउन्सिलिंग करू शकतात आणि त्यात तुम्हाला कट ऑफ जो आहे तो कमी दिसेल. आणि फीस तर आपली गव्हर्नमेंटची जेवढी असते तेवढीच असते, म्हणजे खूप कमी असते आणि फिजिबल असते. तर मेनली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आपण 2 भाग बघितले, एक ऑल इंडिया कोटा थ्रू, दुसरं स्टेट कोटा थ्रू. एक आपण जास्त मार्क्सवालं बघितलं, एक आपण कमी कट ऑफवालं बघितलं. तर याच्यात तुमचं ॲप्रॉक्सिमेट सेफ स्कोर काय पाहिजे, तर जनरल कॅटेगरीसाठी तुम्हाला 540 प्लस मार्क्स पाहिजे. आता हे जे आहे ना, हे आपण डिस्कस करतो ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग, म्हणजे ऑल इंडिया कोटा थ्रू काय आपला सेफेस्ट स्कोर राहील. तर एक लक्षात घ्या, जेव्हा आपण स्टेट कोटामध्ये काउन्सिलिंग करतो तेव्हा हे जे ऑल इंडिया कोटाचे स्कोर्स आहे याच्यापेक्षा कमी आपली स्टेट काउन्सिलिंगची जी कट ऑफ आहे ती जात असते. म्हणून हा जर तुमचा स्कोर असेल म्हणजे तुमचा स्टेट काउन्सिलिंगमध्ये आरामात एकदम इझिली नंबर लागेल, हे तुम्ही गृहीत धरून चला. तर मोस्टली आपण जनरल OBC EWS यांचा स्कोर सेमच घेतला आहे, कारण लास्ट राऊंडपर्यंत यांचे स्कोर ऑलमोस्ट सेम येऊन जातात आणि मोस्टली इतका काही डिफरन्स राहत नाही, 5-6 मार्कांचा डिफरन्स आपल्याला भेटतो. पण तरी 5-6 मार्क पण खूप जास्त असतात. तर तुमचा जर जनरल कॅटेगरीमध्ये 540 प्लस आहे तर तुमचा हा सेफ स्कोर आहे. जर OBCमध्ये तुमचा 540 प्लस आहे तर तुमचा तो सेफर स्कोर आहे आणि जर EWSमध्ये तर सेफेस्ट स्कोर आहे. तरी हे या तिघींमध्ये फरक असतं. तर तुमचे जर एवढे मार्क्स येत असतील तर तुम्हाला तर फिक्स आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटणार आहे. तर त्यात तुम्हाला कोणतीच शंका घ्यायची गरज नाही आहे. आता पुढे SC आणि STसाठी, तर SCसाठी जर तुमचं 480 प्लस मार्क्स असतील तर सेफ स्कोर, आणि STमध्ये जर तुमचे 410 प्लस मार्क्स असतील म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कन्फर्म भेटणार आहे 100%. स्टेट कोटामध्ये पण, ऑल इंडिया कोटामध्ये पण. पण जर तुम्ही एक्सपेक्ट करताय की मला एकदम ऑल इंडिया कोटाचं टॉपचं कॉलेज भेटेल या मार्क्समध्ये, तर नाही. जर तुमचे एकदम चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला एकदम टॉपचं कॉलेज भेटेल. तर ह्या गोष्टी सॉर्टेड असतील. आता ज्यांचं ऑप्शन 1 आहे त्यांचं ऑलरेडी सॉर्टच होतं, त्यांना काहीच इश्यू नव्हता. त्यांना माहीत होतं की मला गव्हर्नमेंट MBBS भेटणार आहे, त्यांना त्यात काहीच डाऊट नव्हता. आता पुढे ज्या विद्यार्थ्यांना आता MBBS भेटत नाही आहे गव्हर्नमेंटचं, त्यांचं काय,
तर आता आपण जो सेकंड ऑप्शन आहे तो त्याच विद्यार्थ्यांसाठी बघणार आहे ज्यांना आता गव्हर्नमेंट MBBS भेटत नव्हतं. तर ह्या जे मी ऑलरेडी सांगितलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जर तुम्हाला यांच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल की कोणाचा कट ऑफ सर्वात कमी जातो, माझा नंबर लागेल का, कोणी जर बाउंड्री लाईनवर असेल, तर विद्यार्थ्यांनी तो एक व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या खूप गोष्टी सॉर्ट होतील. त्या व्हिडिओमध्ये मी 20 MBBS कॉलेज असे सांगितले ज्यांचा 10 गव्हर्नमेंटचा कट ऑफ आणि 10 प्रायव्हेट कॉलेजचा सर्वात कमी कट ऑफ असलेले कॉलेजेसबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुम्ही ते कॉलेजेस बघा की तुम्हाला ते आवडत आहे का. सर्वात कमी कट ऑफवाले म्हणजे तुमचा जर नंबर कुठे लागेल तुमचा कमी मार्क्सवर, तर फक्त त्याच कॉलेजेसमध्ये लागेल, दुसरं कुठे लागणार नाही. तर हे मी माझ्या मागच्या 2 वर्षांपासून ॲनालिसिस करून तो व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला काही पण जर तिच्यात डाऊट असेल तर मला सांगू शकतात. आता सेकंड ऑप्शन आपलं म्हणजे प्रायव्हेट आणि डीम्ड मेडिकल कॉलेज. आता मी तुम्हाला त्या व्हिडिओबद्दल सांगितलं की 20 मी 10 गव्हर्नमेंट आणि 10 प्रायव्हेट कॉलेजबद्दल बनवलेलं आहे. त्यात पण 10 प्रायव्हेट कॉलेज असे ज्यांचे कट ऑफ खूप कमी आहे. आता त्या व्हिडिओजवर खूप लोकांचे कमेंट आले होते की आम्हाला यांची फीस सांगा. तर फीसबद्दल मी लेटेस्ट काल परवा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही लेटेस्ट व्हिडिओ बघू शकतात की सर्वात कमी कट ऑफ असलेल्या MBBS प्रायव्हेट कॉलेजेसची फीस काय. कारण फीसबद्दल खूप विद्यार्थ्यांना घोळ असतो की प्रायव्हेट कॉलेज म्हटलं म्हणजे आमची फीस तर खूप जास्त जाईल, 15 लाख पर इयर जाईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यांना खूप डाऊट्स असतात, तर ते मी सर्व त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे. जर तुम्हाला अजून पाहिजे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे सर्वात कमी फीजवाले कोणते कॉलेजेस आहे, तर ते पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला कोणतीच शंका राहणार नाही जर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ सविस्तरपणे बघणार तर, कारण त्यात मी कोणतेच डाऊट तुमच्यापर्यंत राहू दिलं नाही आहे, सर्व क्लिअर करून सोडलेले आहे. जे तुम्हाला डाऊट्स आता येतील त्यावर मी व्हिडिओ 1 वर्ष आधीच बनवून ठेवलेला आहे, म्हणजे तुम्ही तो बघू शकतात. आणि हा जो माझा कमी फीजवाला व्हिडिओ आहे तो आता 6 महिन्यापूर्वीचा आहे, म्हणजे लेटेस्ट अपडेट आहे, तर तुम्ही तो नक्की बघा. तर तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये कोणताच डाऊट येणार नाही. त्यात ACPM, उल्हास पाटील आणि जे कॉलेजेस आहे ते सर्व मी त्यात इन्क्लूड केलेले आहे, तर तुम्ही ते बघू शकतात. आता प्रायव्हेट आणि डीम मेडिकल कॉलेज, जर तुमचे मार्क्स अराउंड 470 to 490 प्लस मार्क्स येत असतील तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज भेटेल. आता प्रायव्हेट कॉलेज भेटण्याची खूप जास्त संधी तुम्हाला भेटते स्टेट काउन्सिलिंगमध्ये. का? कारण आपण जर बघितलं तर एक सिंपल तुम्हाला नीट काउन्सिलिंग समजवते. कारण तुम्ही ह्या काउन्सिलिंगमध्ये नुकतेच पडलेले आहात, तुम्हाला 0पासून काहीच माहीत नसेल, तर मी तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे बेसिकपासून समजवेल की बघा, जर ऑल इंडिया कोटाची आपण काउन्सिलिंग करतो तर ऑल इंडिया कोटामध्ये गव्हर्नमेंटचे पर स्टेटचे किती 15% सीट्स असतात. आणि जर आपण स्टेट काउन्सिलिंगमध्ये बघितलं तर आपल्याला 85% सीट आपल्या गव्हर्नमेंटचे भेटतात, म्हणजे 15% तिकडनं भरतात आणि 85% इकडनं भरतात. टोटल असे झाले 100%. कसले? गव्हर्नमेंट कॉलेजचे. आता गोष्ट केली आपण जर प्रायव्हेट कॉलेजची, तर प्रायव्हेट कॉलेजेसचे जे 100% सीट असतात ते भरतात स्टेट काउन्सिलिंग थ्रू. प्रायव्हेट कॉलेजचे कोणतेच सीट ऑल इंडिया कोटा थ्रू भरत नाही, ते पूर्ण 100% सीट स्टेट काउन्सिलिंगमधून भरतात. आता तुम्हाला एक मोठा डाऊट असेल की IQ म्हणजे काय, मॅनेजमेंट म्हणजे काय, NRI म्हणजे काय, आणि त्या डीम आणि IQमध्ये काय फरक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, एकदम इझी वेमध्ये तुम्हाला सांगेल, लगेच तुम्हाला समजेल, फक्त तुम्ही नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय आता IQ म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये असे 3 टाईप्स ऑफ काउन्सिलिंग होतात. एक जे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू भरली जाते, दुसरी जी IQ थ्रू भरली जाते आणि तिसरी जी NRI थ्रू भरली जाते. आता यांचे पण स्पेसिफिक सीट्स रिझर्वड असतात स्पेसिफिक कॉलेजेसमध्ये. सर्व कॉलेजेसमध्ये एक प्रपोर्शन या सर्व तिघींना दिलेलं असतं. तर मेन म्हणजे काय की स्टेट काउन्सिलिंग म्हणजे जे कॉलेजेसची काउन्सिलिंग स्टेट थ्रू होते, म्हणजे जे विद्यार्थी स्टेट कोटा थ्रू त्या कॉलेजमध्ये एंटर करताय आणि त्यांना तेवढीच फीस भरावं लागेल जेवढी आपली फीस त्या ज्यांच्या ब्राउचरवर दिलेली आहे. यात तुम्हाला काहीच शंका नसेल, स्टेट कोटा तुम्हाला क्लिअर असेल. ओके, तर आता नंतरचं काय IQ कोटा. तर IQ कोटाचा काय विषय, जर तुम्हाला मार्क्स कमी असतील, तुम्हाला माहिती आहे की माझा प्रायव्हेट कॉलेजमध्ये नॉर्मली स्टेट कोटा थ्रू नंबर लागणार नाही, तर आता आपल्या हातात काय ऑप्शन आहे, तर आपण IQ कोटा थ्रू त्या कॉलेजमध्ये एंटर करू शकतो. आपल्याला जायचं आहे काउन्सिलिंग थ्रूच, आपल्याला डायरेक्ट कोणतीच गोष्ट करायची नाही आहे.
आपण कॉलेजला भेटून काहीच करू शकत नाही, आपल्याला काउन्सिलिंग थ्रूच सर्वीकडे जावं लागेल मेडिकल कॉलेजेसमध्ये. जर तुम्ही डायरेक्ट जाणार तर तुमची फसवणूक होईल. तुमचे जर 10 लाख जात असतील तर त्या जागेवर तुमचे 20 लाख जातील, म्हणजे डबलचा खर्च तुमचा होईलच, डबलचे पैसे तुम्ही वाया घालणारच. पण त्यात आपल्याला गॅरंटी पण नाही राहणार की तुमचा नंबर तिथे लागेल का नाही. म्हणून मेडिकल कॉलेजेसमध्ये मेडिकल काउन्सिलिंगमध्ये सर्व गोष्टी लीगली कराव्यात आणि काउन्सिलिंग थ्रू कराव्यात. तर आता IQ कोटामध्ये काय विषय की जर तुमचे मार्क्स कमी असतील आणि तुम्हाला जर पाहिजे MBBSच प्रायव्हेट कॉलेज आणि तुमच्याकडे पैसे भरपूर आहे, तुमचं बजेट चांगलं आहे, तुम्हाला काहीच अडचण नाही बजेटची, तर तुम्हाला स्टेट कोटाच्या 3 पट फीज IQमध्ये द्यावी लागते. म्हणजे समजा की जर स्पेसिफिक कॉलेजची फीज 10 लाख पर इयर आहे तर तुम्हाला 30 लाख पर इयर भरावं लागते. आता जर तुम्हाला हे परवडत नसेल तर पुढे अजून आपले ऑप्शन्स आहेत, ते पण तुम्ही बघा. आताच घाबरून जाऊ नका. जर तुमच्या बजेट आहे की मला 30 लाख भरता येतील मला प्रायव्हेट कॉलेजेसला, जर तुम्ही कॉलेजला जाऊन काही कन्सेशन वगैरे मागितलं, जर त्यांनी दिलं तर वेल अँड गुड, पण जर नाही मागितलं तर तुमची तयारी असली पाहिजे की मला 30 लाख पर इयर भरायचे आहे. तर ते झालं IQ कोटा. आता एक गोष्ट येते NRI कोटाची. आता इथं आपला विषय निघतो की कॉलेजवाल्यांनी आमची फीस कमी करून दिली, कॉलेजवाल्यांनी आम्हाला स्कॉलरशिप दिली. तर हे म्हणजे काय, तर हा जो मेन वाक्य आपल्याला कॉलेजवाले देतात की आम्ही तुमची फीस कमी करून देऊ, तर याचं मिनिंग काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता NRI कोटा काय विषय असतो, जर तुम्हाला अजून पण मार्क्स कमी असतील, जस्ट क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्हाला असेल तर तुम्ही NRI कोटा थ्रू जाऊ शकतात. पण हे फक्त नॉन रेसिडेन्शियल इंडियनसाठी असतं, म्हणजे जे इंडियाचे नाही आहे, ज्यांचे कोणी बाहेर राहतात अब्रॉडमध्ये. जर तुमचं कोणी रिलेटिव्स पण अब्रॉडमध्ये राहत असतील पण ते क्लोज रिलेटिव्ह आहे आणि तुमचे संबंध चांगले आहे ऑन पेपर, असं नाही म्हणजे तुमचं जर असं खूप लांबची कझिन आहे पण तुमची ती क्लोज आहे असं चालणार नाही. ऑन पेपर जर तुमचे संबंध क्लोज आहे तर मग तुम्हाला NRI सीट भेटू शकते. प्लस जर तुमचं काही आईवडील वगैरे किंवा त्यांचे आईवडील जर अब्रॉडचे असतील तरी तुम्हाला NRI सीट भेटू शकते, पण त्यांचे खूप रूल्स आहे. ते तर ठीक आहे, तुमचे रिलेटिव्स तुम्हाला भेटून जाईल. पण आता इथं पैसे आणायचे कुठून, कारण जर तुम्ही NRI कोटामध्ये कॉलेज घेत आहात तर तुम्हाला इथं 5 पट फीज लागते. स्टेट कोटामध्ये तुम्हाला म्हणजे जेवढे आहे तेवढीच फीज लागते. IQ कोटामध्ये तुम्हाला 3 पट फीज लागते आणि NRI कोट्यामध्ये तुम्हाला लागते 5 पट फीज. म्हणजे जर 10 लाख फीज असेल तर तुम्हाला 50 लाख भरावं लागतील. तर ह्या डिफरन्स आहे तिघी कोटासचा. तर इथं मेनली कॉलेजवाले काय करतात, शेवटी NRI कोटा तर फुल भरत नाही, त्यांचे जेवढे रिझर्व सीटचे NRIचे तेवढे त्यांचे वाचलेले असतात, कारण इतके 5 पट फीज भरायला कोणी तयार राहत नाही आणि मोस्टली आपल्याकडे डीम कॉलेजचे ऑप्शन आहे तर ते डीम कॉलेजमध्ये जास्त प्रेफर करतात. तर हे जे शेवट सीट्स आहे ना ते कन्वर्ट होऊन जातात IQ कोटामध्ये. म्हणजे जर कोणी स्टुडंट आलं पण असेल NRI कोटा थ्रू तर त्यांना ते IQची फीज लावतात, म्हणजे ते 3 पट लावतात. म्हणजे त्यांना जर 50 लाख भरायचे असतील NRI थ्रू तर त्यांना IQ थ्रू 30 लाख भरावं लागतात. तर हे जे सीट आहे हे तिकडं कन्वर्ट होऊन जातात आणि तेच स्टुडंटला भरावं लागतात. तर तुम्हाला तर चांगलंच वाटेल की माझे 20 लाख वाचले, पण हे रेग्युलर रूल असतो त्यांचा की जर NRI कोटाचे सीट्स भरत नसतील तर ते कन्वर्ट होतील IQ कोटामध्ये. तर यात खुश व्हायची गोष्ट नाही आहे, हे सर्वांसोबत होतं आणि यात कोणतीच कन्सेशनची गोष्ट नाही आहे, कोणीच कन्सेशन करून देत नाही. तुमचा सक्का नातेवाईकसुद्धा असेल तरी होत नाही, तुम्हाला राऊंड थ्रू जावं लागतं. IQ कोटा थ्रू असेल तुम्हाला 30 लाख लागत असेल तर कोणी 25 लाख करून देईल, पण 20 लाख किंवा स्टेट कोटा थ्रू 10 लाख करणार नाही. तर ह्या गोष्टी क्लिअर असतील, एकदम चांगल्या वेमध्ये मी तुम्हाला समजवलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अजून तुम्हाला डाऊट आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी अजून क्लिअर करून देईल. तर ही गोष्ट झाली आपली प्रायव्हेटची, तुम्हाला सर्व क्लिअर असेल. आता तुम्ही म्हणणार की सर्व कॉलेजची फीस 10 लाख असेल का, तर नाही. प्रायव्हेट कॉलेजेसचे सर्व जे कॉलेजेस आहेत त्याची फीस खूप व्हॅरी करते. कोणाची 6 लाख, कोणाची 7 लाख, कोणाची 10 लाख, कोणाची 15 लाख, कोणाची 12 लाख. आता जे वेदांता मेडिकल कॉलेज पालघर आहे त्याची फीज आहे 15 लाख, जे उल्हास पाटील आहे त्याची फीज आहे 7 लाख, नंतर जे ACPM आहे त्याची फीस पण अराउंड 9-10 लाख आहे. तर हे जे फीज आहे ते व्हॅरी करतं, हे सर्व वेगवेगळं राहतं. त्या अकॉर्डिंग तुम्हाला 3 पट 5 पट फीज लागू होते. जर तुमची तयारी असेल की मला 10 लाख फीस भरायची आहे, 10 लाखपर्यंत फीस भरायची आहे, तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसला नक्की रेफर करू शकतात. आता तुमचं म्हणणं आहे की मला प्रायव्हेट कॉलेजच्या IQ कोटामध्ये नाही जायचं आहे, मी एवढी 30 लाख फीज अफोर्ड करू शकत नाही, पण मी त्याच्याहून थोडं कमी अफोर्ड करू शकतो. तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन काय, तर डीम कॉलेजेसमध्ये तुम्ही एनरोल करू शकतात. आता याचे जे मार्क्स आहेत खूप व्हॅरी करतात, पण अराउंड तुम्ही सेफेस्ट स्कोर धरून चला की 300 किंवा 350 प्लस जर तुम्हाला मार्क्स असतील तर तुमचा डीम कॉलेजमध्ये नंबर लागून जाईल.
तर डीम कॉलेजचा जो कट ऑफ आहे अराउंड 350 प्लस जात असतो. सेफ स्कोर तुम्ही 350 धरून चला, 300 पर्यंत पण येतो. पण जर तुम्ही म्हणताय की मला 800 मार्क आहे आणि मी पैसे द्यायला तयार आहे, तुम्हाला तिथं डीम कॉलेजेसला ॲडमिशन घेता येते. पण ते कधी होतं, जेव्हा शेवटी त्यांचे एकदम जेव्हा सीट्स उरलेले असतात तेव्हाच तुम्हाला तिथं ॲडमिशन भेटते. डायरेक्ट ॲडमिशन नावाची गोष्ट असत नाही. जर आपण तिथं आत्ताच सांगितलं की मला हे सीट पाहिजे तर ते तुम्हाला कळवतात कधी, जेव्हा शेवटी सीट्स बाकी असतात तेव्हा. तर तुमची फक्त तयारी पाहिजे की तुम्हाला शेवटपर्यंत तिथं वेट करावं लागेल. तुमच्यामध्ये तेवढा पेशन्स लेवल राहायला पाहिजे की मला चालेल, मी 6 महिने थांबलो तरी चालेल, पण मला सीट भेटली पाहिजे. तर एवढं जर तुमचं अंडरस्टँडिंग असेल आमच्यासोबत तर तुम्ही त्याबद्दल पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. पण तुम्हाला इथं बजेट ठेवावं लागेल 1 to 1.15 किंवा 1.25 CR पर्यंत. म्हणजे 1 CR पर्यंत तुमचा अराउंड बजेट जाईल ट्युशन फीसचा, आणि त्यात हॉस्टेल मेस तुम्हाला वेगळे लागतील. तर तुम्ही धरून चला की अराउंड 1.25 CR पर्यंत तुमचा हायेस्ट बजेट जो आहे तो डीम कॉलेजेसला जाऊ शकतो. तर या गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील. तुम्हाला जर हे जे फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन पाहिजे तर तरी पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, आमच्या काउन्सिलिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकतात. कारण आमचे जे ऑलरेडी जे स्टार्टिंग सीट्स आहे ते भरलेले आहे. आता आमचे खूप कमी सीट्स उरले, तर त्यासाठी तुम्हाला लवकर कॉन्टॅक्ट करावं लागेल. म्हणजे रिझल्ट लागल्यावर आपण लगेच आपली काउन्सिलिंग जे आहे ते स्टार्ट करू शकतो. कारण आमचे खूप सारे प्रोसिजर्स असतात, डॉक्युमेंट्सबद्दल असतात, ते तुम्हाला चेंजेस करावं लागतात. तर ते पण आम्ही तुम्हाला लवकरात लवकर सांगून देतो. आता प्रायव्हेट कॉलेजेसचे जे पूर्ण बजेट आहे ते अराउंड 60-70 लाखापर्यंत तुमचं जातो. ते डिफर करतं. मी जसं ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की वेगवेगळ्या कॉलेजेसची वेगवेगळी फीज आहे. आता सर्वात कमी कॉलेजेसची फीज काय तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. मी इथं आयकॉनला टॅग करून देईल, पण जर मी विसरलीच तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन सर्च करून बघू शकतात. आता जे लो फीजवाले कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ हाय जात असतो, आणि जे जास्त फीजवाले कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ कमी जात असतो. तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला एक मेंटॅलिटी बनवून घ्यायची आहे की जर तुमचे मार्क्स कमी आहे तर तुम्हाला जास्त फीज द्यावी लागेल, जर तुमचे मार्क्स चांगले तर तुम्हाला कमी फीज द्यावी लागेल. एकतर मार्क्स लागेल नाही तर बजेट लागेल. दोघी पण नसेल तर तुम्ही MBBS अब्रॉड चूज करू शकतात. इथं तुमचा बजेट आणि स्कोर दोघी कन्सिडर केलं जातं. स्कोर असेल तर बजेट कमी जाईल, स्कोर नसेल तर बजेट जास्त जाईल. आता ऑप्शन 3 की तुमचा जर बजेट पण नाही आहे, तुमचा स्कोर पण नाही आहे, तर आता आपल्याला काय ऑप्शन आहे. तर तुम्हाला आता मूव ऑन करायचं आहे MBBS पासून आणि तुम्हाला यायचं आहे आयुष कोर्सेसवर. आता आयुष कोर्सेस म्हणजे काय. आयुषमध्ये येतात BAMS, BHMS, BUMS आणि असे आपले BYNS पण येत असतं. आणि बाकीचे सर्व सेंट्रल आणि स्टेट आयुष कॉलेजेस आहे ते सर्व आपले आयुष काउन्सिलिंगमध्ये येतात. आता स्टेट काउन्सिलिंगमध्ये वेगवेगळी वेबसाईट्स आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, पण ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगमध्ये 88CCC नावाची वेबसाईट असते जिच्या थ्रू तुम्ही ऑल इंडिया कोटाचे कॉलेजेसला एनरोल करू शकतात आयुष कोर्सेसमध्ये. आता इथं तुमचा सेफेस्ट स्कोर काय पाहिजे. तर आता BAMSला तुम्हाला सेफ स्कोर काय राहील तर अराउंड 440 प्लस तुम्हाला लागेल जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, 350 प्लस तुम्हाला लागेल जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज पाहिजे. पण तुम्हाला ह्या स्कोरवर प्रायव्हेट कॉलेजला लास्टपर्यंत थांबावं लागेल. जर तुम्ही आमची काउन्सिलिंग घेताय तर तुम्हाला त्या वेबसाईटला रजिस्टर करावं लागेल ज्या वेबसाईटला आम्ही तुम्हाला सांगतोय, प्लस तुम्हाला डिपॉझिट पण द्यावं लागेल 50,000 रुपये. तर हे खूप वॅरी करतं. जर तुम्हाला वाटते की माझा नंबर पहिल्या दुसऱ्या राऊंडलाच लागला पाहिजे तर तुम्हाला CET सेलच्या 15% ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगमध्ये एनरोल करावं लागेल. प्लस जर तुमचे 310 पण असले तरी तुमचा नंबर महाराष्ट्रात आम्ही लावून देऊ याची गॅरंटी देतो. नंतर जर तुम्ही विचारताय की 200 मार्क्समध्ये माझा नंबर लागेल का, तर महाराष्ट्रात नाही लागणार, पण अदर स्टेटला आपण ट्राय करू शकतो. अदर स्टेट म्हणजे काय तर MP, कर्नाटक या स्टेटमध्ये आपण ट्राय करू शकतो. जर तुमचं गुजरातचं डोमेसाईल असेल तर आपण गुजरातमध्ये पण ट्राय करू शकतो. तर अदर स्टेटमध्ये तुमचे सेफेस्ट स्कोर 220 प्लस मार्क्स आपण धरतो. पण जर तुमचे 200 पण असतील तरी तुमचे लागायचे चान्सेस जे आहेत 90% असतात अदर स्टेटमध्ये. तर त्याची तुम्ही काळजी घेऊ नका. आता राहिली गोष्ट बजेटची, तर 440 प्लस गव्हर्नमेंटवर तुमचा बजेट तुम्हाला माहिती की आपली गव्हर्नमेंटची फीज किती राहते. प्रायव्हेट कॉलेजेसची फीज जी आहे ती वॅरी करते. कोणाची 1.5 लाख, कोणाची 2 लाख, कोणाची 2.5 लाख असे फीज वॅरी करत असतात महाराष्ट्रामध्ये. आणि राहिली गोष्ट अदर स्टेटची, तर तुमचे 2.5 ते 3.5 लाखापर्यंत तुमचा बजेट जातो पर इयरचा की तुम्हाला एवढ्या फीजमध्ये तुम्हाला कॉलेजेस भेटून जाईल. प्लस कमी मार्क्समध्ये पण भेटतात म्हणून काही चिंताच नाही आहे. तर हे झालं आपलं ऑप्शन 3. नंतर आता की तुम्हाला आता हे पण करायचं नाही आहे, आयुष कोर्सेस करायचेच नाही आहे, तुम्हाला दुसरं करायचं आहे.
तर दुसऱ्यामध्ये आपल्याला काय ऑप्शन आहे की आपण अदर हेल्थ केअर जे काही कोर्सेस आहे, अलाइड कोर्सेस ज्याला आपण म्हणतो ते आपण अप्लाय करू शकतो. जसं की BSc तुम्ही करू शकतात, नर्सिंग करू शकतात, BPT म्हणजे फिजिओथेरपी ज्याला तर खूप स्कोप आहे ते पण तुम्ही करू शकतात. प्लस तुम्हाला जर फोरेन्सिक मेडिसिन करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. आता फोरेन्सिकला पण खूप स्कोप आहे, जे तुम्हाला अदर कंट्रीजमध्ये किंवा इंडियामध्ये खूप हायेस्ट पॅकेजचे जॉब देत असतात आणि खूप चांगलं नावाजलेले ते कोर्सेस आहे, तर तुम्ही ते पण अप्लाय करू शकतात. पण याची आपण काउन्सिलिंग करत नाही. आपण काउन्सिलिंग करतो मेन म्हणजे MBBS, BAMS, BDS, BHMS थेरपीची. तर ह्या 5 कोर्सेसची आपण काउन्सिलिंग करतो. आता तुम्हाला डाऊट असेल की मी BDS का नाही सांगितलं, कारण इंडियामध्ये आता सध्या तरी जे MBBS नंतर चालणारं डिग्री आहे किंवा कोर्स आहे ते आहे BMS, बॅचलर ऑफ आयुर्वेदा अँड मेडिकल सर्जरी. आता हे जे कोर्स आहे ते सध्या खूप ओव्हरटेक केलं आहे ह्या कोर्सने BDSला, कारण BDSचे सध्या आपल्याला इतके जॉब भेटत नाही आहे. आणि जर आपण BDSला एकच ऑप्शन आहे की आपल्याला स्वतःचं क्लिनिक टाकावं लागेल. जर तुमची तयारी आहे की तुम्ही स्वतःचं क्लिनिक टाकणार तर तुम्ही BDSला नक्की ॲडमिशन घ्या. त्यात माझं काहीच म्हणणं नाही आहे. BDSचा पण कट ऑफ कमी आहे, तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये लागून जाईल. पण जर तुम्हाला अदर जॉब्स करायचे, गव्हर्नमेंट जॉब करायचे आणि तुम्हाला तुमचा कधी विचार झाला तरच तुम्ही क्लिनिक टाकणार असं काही तुमचा विषय आहे, तर तुम्हाला BMS योग्य पर्याय आहे MBBS नंतर. नंतर आहे आपलं ऑप्शन 5. आता जर तुम्हाला वरचं काहीच करायचं नाही, तुम्हाला BMS करायचंच नाही आहे, BHMS करायचं नाही आहे, प्लस तुमचा MBBS जितका बजेट नाही आहे, MBBS गव्हर्नमेंट जितके मार्क नाही आहे, म्हणजे तुम्हाला आता कोणतंच ऑप्शन राहिलेलं नाही आहे, तर आपल्याला दुसरं म्हणजे शेवटचं ऑप्शन काय दिसेल तर आपण फॉरेन MBBSसाठी अप्लाय करू शकतो. फॉरेन MBBSमध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाईंग मार्क्सवर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. जर तुमचे आता 150 पण येत असतील तरी तुम्हाला MBBS ॲब्रॉड करता येईल, तुम्हाला तिथं अप्लाय करता येईल आणि तुम्ही MBBS फॉरेन थ्रू करू शकतात. आता कोणकोणत्या कंट्रीजमध्ये आपल्याला मेनली MBBS करता येतं तर नेपाळमध्ये, रशियामध्ये आणि उझबेकिस्तानमध्ये तुम्हाला MBBS करता येतं. आता तुम्ही विचारणार की जर्मनीमध्ये वगैरे नाही होत का? नाही, कारण ते MCC अप्रूव्ड नाही आहे, WHO अप्रूव्ड नाही आहे, FMG तुम्हाला इथं आल्यावर द्यावी लागते, तर ते FMG तुम्ही देऊ शकत नाही. प्लस तुम्हाला नेक्स्टची एक्झाम पण द्यावी लागते. जसं तुम्ही इथं बघताय की हे जे गाईडलाईन्स आहे हे मॅच केले पाहिजे, म्हणजे ती जी युनिव्हर्सिटी आहे ती WHO रिकग्नाइज राहिली पाहिजे, MCC रिकग्नाइज राहिली पाहिजे, NMCचे गाईडलाईन्स तिने फॉलो केले पाहिजे आणि FMG आणि नेक्स्टची एलिजिबिलिटी त्या युनिव्हर्सिटीला राहिलं पाहिजे. तर ते कुठे तर फक्त वरती दिले गेलेल्या 3 कंट्रीजला आहे. तर यात पण तुमचा बजेट जो आहे उझबेकिस्तानला कमी जातो, रशियाला याच्यापेक्षा थोडा जास्त जातो आणि नेपाळला याच्यापेक्षा पण जास्त जातो. म्हणजे हायेस्ट बजेट कंट्री आहे नेपाळ, मग रशिया आणि मग उझबेकिस्तान सर्वात लोवेस्ट बजेट कंट्री आहे. तर तुम्हाला जो बजेट सोयीस्कर राहील तसं तुम्ही अप्लाय करू शकतात. आता इथं जे 25 लाखापासून वेगवेगळी फीस चालून जाते, तर ते वाढत जाते 35 लाखापर्यंत, 40 लाखापर्यंत. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी घ्यायची आहे, तुम्हाला महाग युनिव्हर्सिटी घ्यायची आहे की स्वस्तवाली घ्यायची आहे, तर दॅट ऑल डिपेंड्स ऑन यू. तर तुम्ही ते तुमच्या हिशोबाने बघू शकता. आता इथं इम्पॉर्टंट नोट तुम्हाला की जे स्कोर आणि फीज दिले गेलेले वरती ते सर्व व्हेरी करता अकॉर्डिंग टू स्टेट, अकॉर्डिंग टू ऑल इंडिया कोटा, अकॉर्डिंग टू राऊंड्स, काउन्सिलिंग आणि पर इयरचे जे फीज आहे ते वेगवेगळे असतात. तर इथं मी ऑलरेडी सांगितलं की हे जे मार्क्स आहे तुम्हाला सेफेस्ट मार्क्स आहे, हे तुम्ही फिक्स धरू नका आणि हे आपण जे 2-3 वर्षाचे ॲनालिसिस आहे त्या अकॉर्डिंग काढलेले आहे. तर हे तुम्हाला सेफ मार्क्स म्हणून कामात येतील तुमच्या पुढच्या काउन्सिलिंगसाठी. आणि तुम्हाला जरी वरच्या ऑप्शन्समध्ये काउन्सिलिंग करायची आहे, फक्त ते अदर कोर्सेसवाला ऑप्शन सोडून, कारण तिथं आम्ही करत नाही, तर बाकी तुम्हाला कुठे पण जर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात, कारण खूप लिमिटेड सीट्स आता उरलेले आहे आणि अराउंड रिझल्टच्या आधी सर्वच सीट फुल होऊन जातात, म्हणून रिझल्टपर्यंत वेट करू नका. जर तुम्हाला खाली नंबर विजिबल नसेल तर इट्स 8275518480 आणि इथं तुम्ही कॉल पण करू शकतात, कॉलवर डिस्कस करू शकतात. फक्त एक गोष्ट, जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत आहात तरच कॉल करा, कारण व्हिडिओ तुम्ही बघत नाही आणि कॉलवर तुम्ही तेच सेम प्रश्न विचारतात की आमचे हा स्कोर आहे तर आमचा कुठे नंबर लागेल, प्लस किती मार्क्सवर लागेल, प्लस तिथं फीस किती आहे. तर हे सगळे प्रश्न मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये क्लिअर करत असते, तर उगाच ते प्रश्न विचारून टाईम वेस्ट करू नये. जेवढं आपलं इम्पॉर्टंट गोष्ट असेल तेवढीच विचारावी आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. फक्त कॉल करण्याच्या आधी व्हॉट्सअपला तुमचा एक्सपेक्टेड स्कोर प्लस तुमची कॅटेगरी आणि तुमचा कोर्स, म्हणजे तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची आहे, या 3 गोष्टी सांगून ठेवा, म्हणजे आम्हाला बोलायला क्लिअर होतं, आम्हाला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला क्लिअर होऊन जातं. जो कॉल आहे तो 11 ते 7 मध्ये केला तर चांगली गोष्ट असते, कारण 11 ते 7 मध्ये आम्ही फ्री असतो, नंतर आम्ही कॉल रिसीव्ह करत नाही आणि त्याच्या आधी पण करत नाही, कारण वर्किंग आवर असतात. बाकी जर तुम्हाला
काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आम्ही नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.